आज असे एकही गाव नाही की ज्या ठिकाणी बैलगाडा प्रेमी नाही. लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत बैलगाडा प्रेमी आहेत सर्वजण, आणि सरांनाही सर्वजण ओळखतात. आणि या ठिकाणी आपण आता थोडासा सत्कार समारंभ घेणार आहोत. तर आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देशमुख सर, प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक अभिनंदन. प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम करणार आहोत. नमस्कार सर्वांना, मी मनीषा बगाडे. आज आपला शेतकरी राजा आणि बैलगाडी प्रेमी सगळेजण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण इथं आलात, त्याबद्दल सर्वांचे आपण जोरदार टाळ्यांनी हार्दिक हार्दिक स्वागत करूया. बेंदूर हा आपला सण महाराष्ट्रीयन लोकांचा मुळात
आहे. तसेच बैलगाडी शर्यत ही एक पारंपरिक सण आणि सांस्कृतिक ओळख म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते. तर आज आपण पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य सचिव विलासदादा देशमुख आणि मान्यवर या सर्वांचे आपण चंदुकाका सराफ ज्वेल्स तर्फे छोटासा एक मान सन्मान घेणार आहोत. म्हणाल सांगण्याचं उद्दिष्ट तशी बैल कमी व्हायला लागली, बरोबर का नाही? त्याच पद्धतीने जर संघटना भरपूर बैलगाड्यांच्या एकत्र आल्या बैल वाचवण्यासाठी, मला शब्द सुचत नाहीत जसं सांगायचं म्हणलं की आम्ही पण त्यातलेच आहोत की बैलगाड्यांचं प्रेम, बैल सांभाळणं हे आमच्या आजोबांपासूनच होतं आहे. तसंच प्रत्येक खेड्यात प्रत्येक घरात एकतरी बैल होताच, असं नाही की नव्हताच. तो का होता? कारण की आपण देशी गाय ही आपली माई समजतो, त्यापासून झालेलं खोल याला खिल्लार या नावानं जास्तीत जास्त फेमस महाराष्ट्राने केलेला आहे. काही आपल्या बैलप्रेमींची खूप इच्छा आहे हा राष्ट्रीय खेळ नाही, जागतिक लेवलवर पण खेळला पाहिजे. छोटंसं आमच्या कंपनीबद्दल जर सांगायचं म्हटलं तर जसं तुम्ही बैलांवर प्रेम करता त्याच पद्धतीने आपली एक गौशाळा आहे, दयोदय नाव आहे तिचं स्पेशली. दादा हे सांगायचं उद्दिष्ट म्हणजे सांगायचा अर्थ आहे कारण की आपण काही जणांना सांभाळता येत नसणाऱ्या गायी, देशी गायी ह्या आपण बारामतीला आपण एक दयोदय म्हणून एक गौशाळा आहे तिथे आपण सांभाळ करतो. कमीत कमी 400+ गायी आहेत तिथे. आणि स्पेशली उपक्रम आपण काय राबवतो माहिती आहे दादा? ज्यांचा बर्थडे किंवा जरी ॲनिव्हर्सरी असेल तरी त्या निमित्तानं जे कस्टमर आपल्याला खरेदी करून आणि न करून जो येतो त्याला आपण दयोदयचं एक सर्टिफिकेट देतो. आणि स्पेशली ज्यांचा बर्थडे आहे त्यांच्या निमित्त कंपनीतर्फे आपण स्वतः 2 वेळचा चारा गायीसाठी आपण देतो. हे आम्ही एक उपक्रम नवीन चालू केला होता. केक कापणं ही आपली परंपरा नाहीये, त्यापेक्षा 2 वेळचा चारा गायीला चाललेला आपली परंपरा आहे.
आज या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य शेतकरी वर्गाला आणि बैलगाडा मालकाला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्याबद्दल या चंदूकाका सराफ महाराष्ट्राच्या टीमचं आणि विशेषतः माझ्या वाई तालुक्याच्या टीमचं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं. खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की बैलगाडा शर्यत हा महत्त्वाचा भाग नसून देशी गोवंश संगोपन आणि संवर्धन हा प्रामुख्यानं मोठा भाग आमच्यासाठी होता. 2011ला बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. बंदी आल्यानंतर 10 वर्ष जे काय या महाराष्ट्रातील तळागाळातल्या शेतकऱ्यांना भोगलं ते कोणाच्याही नशिबी येऊ नये. कारण की एक छोटंसं उदाहरण देतो. 2010ला ज्यावेळी बंदी आली 11ला, 2011मध्ये सर्वे झाला. बीफ प्रोव्हाइड करायला भारत देश 16व्या स्थानी होता. 20ला ज्यावेळी आम्ही सर्वे केला त्यावेळी भारत देश बीफ प्रोव्हाइड करायला 3ऱ्या स्थानी आला होता. हे एवढ्या पद्धतीनं 16व्या स्थानापासून 3ऱ्या स्थानापर्यंत बीफ प्रोव्हाइड कुणाचं झालं तर माझ्या देशी गोवंशाचं. आणि खरोखरच या चंदूकाका सराफ आणि त्यांच्या पूर्ण टीमचं किंवा विशेषतः त्यांचे फाउंडर यांची माझी ओळख नाही, पण आज तुम्ही सांगितलं की त्यांनी एक गोशाळा तयार केलेली आहे आणि जिथं कुणाला आपली जनावरं सांभाळायची नसतील त्याचं संगोपन आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांना सांभाळत आहेत. खरंच ही विशेष बाब आहे. कारण की आज यशस्वी पावलं टाकत असताना एका यशाच्या शिखरावर आपण पोचलेलो असतो ना व्यावसायिक दृष्टिकोनातून. आज माणूस एवढा आपल्या मातीशी जोडला गेलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण की आज आपण जसं शिंदेंनी आता सांगितलं मला भेटण्यासाठी ते आणि दत्तशेठ तुम्ही आला होता, तर आम्हाला इथं बसलेल्या लोकांना आम्हाला म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीचं मोल नाही. घरात पैलवान आणि गोट्यात गाय बैल आमच्या हवाच तरच ते आमचं जीवन संपन्न झालं असं आम्ही समजतो. पण आज हा पहिलाच कार्यक्रम अशा पद्धतीनं महाराष्ट्रात होत असेल. मी महाराष्ट्रभर फिरत असतो, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून नाही तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण सगळीकडे माझे दौरे असतात. पण आज एका चांगल्या संकल्पनेतून आपण सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केला. उद्या होणारा बेंदूर सण जो आपला बैलपोळ्याचा सण म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, त्या बैल मालकांना कुठंतरी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. अशाच प्रकारचे कार्यक्रम संबंध महाराष्ट्रभर आपल्या चंदूकाका सराफतर्फे व्हावेत आणि माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांना, शेतकरी वर्गाला आपल्याकडून एक चांगली दिशा मिळावी हीच अपेक्षा ठेवतो. आणि एक थोडीशी विनंती करतो की माझ्या वाई तालुक्यातीलच असू द्या किंवा सातारा जिल्ह्यातील बैलगाडी मालक जर आपल्यापाशी काही ना काही खरेदी करण्यासाठी आला तर तो बैलगाडी मालक आहे म्हणून त्याला थोडीशी मुभा आपण थोडीशी सूट त्यामध्ये द्यावी. आणि आपल्या सर्वांचं पुण्याच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माझ्या पैलवान ग्रुप महाराष्ट्रातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो की आपण असा कार्यक्रम आयोजित केला. पुण्याच्या शिंदे सर, दत्ता सर, स्नेहल आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वात श्रेष्ठ येते आणि मानाचं स्थान म्हणल्यानंतर दादांचं सगळ्यात मानाचं स्थान आहे. ज्या बाय वस्तात आव्हान आणि स्पेशली बोलण्यासाठी 2 शब्द मी व्यासपीठावर बोलवतो. मी आबा डोंगरे, राहणार सिद्धनाथवाडी, किशनवीर कॉलेज समोर. ह्या बैलगाड्या संघटनेचे बैल जोपर्यंत मी कमीत कमी 54 वर्षे मला झाली बैलगाडी मी पळवतो. बैलगाडी संघटनेत 54 वर्ष झालं मी आहे. मध्यंतरी बैलगाडा बंद पडला. काही लोकांनी संघटना तयार केली, गव्हर्नमेंटबरोबर केसेस केल्या दिल्लीपर्यंत आणि परमिशन आणलं आणि परत चालू केले. काय चालू केल्यापासून शेतकरी सर्व बैल मालक, बैलगाडा मालक संपूर्ण खुश आहेत. कारण बैलांना कुठेतरी थांबण्याची जागा मिळाली. नाही तर बैल हा संपला होता. कुठल्या नातवाला किंवा मुलांना धावायचा म्हणला बैल तो पुस्तकातच धावला गेला असता. काय आता माझा बैल जो आहे नंद्या म्हणून ते आत्ता 8 दिवसापूर्वी पेडगावला हिंद केसरीचं मैदान झालं. 1000 गाडी होती. त्या 1000 गाडीमध्ये पहिला नंबर आला वाई तालुक्यात. काय आणि हे चंदूकाका सराफ जे आहेत त्यांच्या कर्नाटक, महाराष्ट्रात भरपूर शाखा आहेत. त्यांनी आम्हाला इथं बोलून सर्व शेतकऱ्यांचे सत्कार घेतले.
जाहीर निवेदन दिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत. धन्यवाद. तिथले जे ग्रामस्थ असतील किंवा सर्वज्ञ असतील ज्यांना फोन केला ते सर्वजण या ठिकाणी आले तर तुमचं खरंच मनापासून आभार मानतो मी.